नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे राजयोगी आनंदनाथ. कथा सुरू करण्यापूर्वी जर या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी या भक्तिप्रवास चॅनलला सबस्क्राईब करावे. त्यामुळे स्वामींच्या अशाच नवनवीन लीलांचा अनुभव तुम्हाला घेता येईल. तर चला कथेला सुरुवात करूया. अक्कलकोटात मन्याबा नावाचा एक वेडसर मुलगा होता. गावातील लोक त्याला खूप सतावत असत. मन्याबा फाटके तुटके कपडे आणि मळका चेहरा घेऊन गावभर फिरत असे. वेडसर असला तरी रोज श्री स्वामी समर्थ जिथे असतील तिथे जाऊन दर्शन घेऊन रेंगाळत असायचा. श्री स्वामी समर्थांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. मनब्याला तर ते हमखास प्रसाद देत. परमात्मा योगीराजांना माहीत होतं की मन्याबा पूर्वजन्मातील एक भ्रष्ट योगी आहे आणि त्याच्या या जन्मातील पुण्यसंचयामुळे तो श्री स्वामींच्या दरबारी उद्धारासाठी खेटे घालतो आहे. योगीराज श्री स्वामींचे बोलणे सतत कोड्यात असल्यामुळे त्यांच्या बोलण्याचा पूर्ण बोध सगळ्यांना होत नसे. लोक चोळाप्पा, बाळाप्पा, सुंदराबाई किंवा इतर सेवेकऱ्यांना अर्थ विचारत असत. मन्याबाला मात्र श्री स्वामींच्या बोलण्याचा वचनांचा पूर्णपणे बोध होत असे, कारण त्यांची पूर्वजन्मातील तयारी होती. वेडसर असला तरी श्री स्वामी समर्थांच्या चरणी त्याची पूर्ण श्रद्धा होती. परमात्म्याच्या सतत सहवासाने वेडसर मन्याबाला ही प्रसिद्धी प्राप्त झाली होती. बरेच लोक मन्याबाला आपले काम होईल का असं विचारत. मन्याबा देखील त्यांना होय किंवा नाही एवढंच उत्तर देत असे आणि त्याचप्रमाणे घडे. लोक बऱ्याच वेळा त्यांना हवं असलेलं उत्तर मन्याबाकडून मन्याबाच्या तोंडातून येण्यासाठी प्रयत्न करत असत. परंतु वेडसर मन्याबा आपल्या मालकांशी म्हणजे श्री स्वामी समर्थांशी इमानदार असे आणि त्याला जे उत्तर द्यायचं असे तेच ते देत असे. लोक फारच त्रास देऊ लागले किंवा आग्रह करू लागले की मन्याबा म्हणे, नाही सांगणार, स्वामी मारतो, साल काढतो. आता हा मन्याबाचा द्रष्टाही होता. काही दिवसांपासून त्याने एकच धोशा लावला होता, बुवा येणार, आनंद होणार. लोकांना काहीच कळत नव्हतं, परंतु परमात्मा श्री स्वामी समर्थांना मन्याबाच्या बोलण्याचा अर्थ माहीत होता. वेळ आली होती श्री स्वामी समर्थांनी मेरू पर्वताखालील निवडलेल्या अजून एका योग्याच्या श्री स्वामी समर्थ भेटीची. श्री स्वामी समर्थही आतुर होते आणि वाटच पाहत होते. तळकोकणातील एका कुडाळ देशकर ब्राह्मण घराण्यात आनंदनाथांचा जन्म झाला होता. वालावलकरांच्या घरी जन्माला आलेला आनंदनाथ अतिशय उदार, हुशार आणि चाणक्य होता. जडीबुटी विकण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आनंदनाथ चालवत असे. आनंदनाथ हिरड्याच्या व्यापारानिमित्त मुंबईत आले असता श्री रामचंद्र भेंडे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून आनंदनाथास समजलं की प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू या भूलोकावर अक्कलकोट इथे अवतरले आहेत. त्यांच्या मनात त्वरित अक्कलकोटास जावे अशी इच्छा उत्पन्न झाली. आनंदनाथ लगेचच अक्कलकोटे येथे जाण्यास निघाले. श्री स्वामी समर्थांची शक्ती त्यांना चुंबकासारखी खेचत होती. आनंदनाथ मुंबईहून रेल्वेने अक्कलकोटला पोचले. सकाळची वेळ होती. गावात पोचल्यावर श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यापूर्वी गावाबाहेरील एका तलावावर हातपाय धुवून घेण्यास थांबले. तलावाच्या काठावर एक मोठा वडाचा वृक्ष होता. हातपाय धुवून वडाच्या झाडाखाली ठेवलेली आपली पिशवी उचलण्यास ते आले आणि वाकले तेवढ्यात झाडावरून वडाची एक छोटी फांदी त्यांच्या डोक्यावर पडली. तत्क्षणी अंतरंगात मानस सरोवराच्या तीरावर ऐकलेला योगीराजांचा ओंकार ध्वनी घुमायला लागला. आनंदनाथ एकदम चमकले, सैरभैर झाले आणि इकडे तिकडे पाहू लागले. तोच श्री स्वामी समर्थ झाडावरून उतरून खाली आले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले. साक्षात परमात्मा समोर उभा होता. 7 फूट उंच तेजस्वी श्री स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती पाहताच आनंदनाथांचे अष्टसात्विक भाव जागे झाले. दोन्ही हात जोडले गेले आणि तोंडून कवन उमटले. 14 विद्या पायापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, 64 कला जयांच्या अंकित, देवही ज्याशी शरणागत. ते श्री स्वामी समर्थांना म्हणाले, हे प्रभू मायबापा, कुठे होतात आपण?
इतका वेळ का लावलात मला भेटायला? श्री स्वामी समर्थ ज्याची वाट पाहत होते तो आपण निवडलेला शिष्य पाहून आनंदित झाले होते. त्यांनी आनंदनाथांच्या डोक्यावर हात ठेवला. आशीर्वाद तर दिलाच, पण त्याला आलिंगनही दिले. श्री स्वामी समर्थांनी आनंदाच्या डोक्यावर हात ठेवताच त्याच्या मूलाधारातील कुंडलिनी शक्ती षटचक्रे भेदून सहकार चक्रात येऊन बसली. जीवाशिवाची भेट होताच आनंदनाथांच्या जिभेवर साक्षात सरस्वती वास करू लागली. योगीराज आनंदनाथांना घेऊन गावात बुधवार पेठेतील मठात आले. वेडा मन्याबा बुवा आले, आनंद झाला असे म्हणून टाळ्या पेटून नाचू लागला. सगळे भक्त दर्शनार्थी सेवेकरी पाहत होते. आनंदनाथांनी अक्कलकोटात श्री स्वामी सेवेतच वास्तव्य केले. श्री स्वामींच्या आज्ञेने ते गावाबाहेर पडत श्री स्वामींचा पोवाडा गाण्यासाठी आमचा जन्म आहे असंही ते सांगत. श्री सद्गुरू स्वामी समर्थ कृपेने आनंदनाथ आता सिद्धहस्त लेखक आणि कवी झाले होते. त्यांनी केलेल्या श्री स्वामी समर्थांवरील अप्रतिम रचना स्तवन गाथा म्हणून पुढे प्रकाशित झाल्या. त्यातल्या त्यात श्री गुरु स्तवन स्तोत्र ते फारच सुंदर होते. श्री स्वामी महाराजांच्या पूर्ण कृपेमुळे त्यांचं सर्व वाङ्मय मधुर, प्रासादिक आणि महिमाशाली झालं. त्यांनी 2000हून जास्त अभंग रचना करून स्वामी स्वरूप आणि श्री स्वामी नामाचं अलौकिक महात्म्य फारच सुरेख, भावपूर्ण आणि मार्मिक शब्दात केल्याने वाचणाऱ्यांच्या अंतरंगात स्वामी प्रेम दाटून येत असे. पुढे 6 वर्ष आनंदनाथ श्री स्वामी चरणसेवेतच अक्कलकोटला राहिले. एकदा श्री स्वामी समर्थ विठ्ठलाच्या मंदिरात गेले होते. बरोबरच्या ठिकाणी मंडळी आनंदनाथही होते. हरिदास बुवांनी आज कीर्तनात गुरुकृपेवर निरूपण लावले. कीर्तन रंगात येऊन अर्धे झाले असता श्री स्वामी समर्थ हरिदास बुवांना म्हणाले, थांबा, आता पुढचं कीर्तन आमचा आनंदनाथ करेल. गुरु अर्ध्या शिरसावंद्य मानून आनंदनाथ कीर्तनास उभे राहिले. समोर परब्रह्म श्री स्वामी समर्थ बसलेले. आनंदनाथांचं हृदय उचंबळून आलं. आनंदनाथांनी कीर्तनास सुरुवात केली. अखिल ब्रह्मांडाचे एकमेव चालक, मालक आणि तारणहार परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांचा विजय असो. लोक हो, आपण सर्वच जण खूप भाग्यवान आहात. आपल्या भाग्यामुळे आपणास सद्गुरू श्री स्वामी समर्थ चरणांची प्राप्ती झाली आहे. हे गुरुचरण साधेसुधे नाहीत, तर जिथे देवांचाही उद्धार होतो असे ते मोक्षधाम आहे. आपल्या अवतार समाप्तीनंतर देवता ज्या निजधामी जातात त्या निजधामाचा अधिपती ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थच आहेत. सर्व सृष्टी नियंता असा हा परमात्मा श्री स्वामी अनाकलनीय आहे. तो आपल्या बुद्धीने कधीही जाणता येणार नाही आणि कधी त्यांनीच आपल्यासारख्या पामरांना त्यांची जाणीव करून दिली तरीही आपल्याला ती झेपेल असे नाही. एवढं अगाध आणि गूढ असं स्वामी समर्थ आणि त्यांचं सामर्थ्य आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याला त्याच्या रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे सहजच मिळतात. हा परमदयाळू सद्गुरू मनुष्याला संसार करत करत आध्यात्मिक प्रगतीसाठी साध्य होण्यासाठीच अंतिम तरुणोपाय सांगतो. जन्माला येणारा जीव हा आपल्यासोबत आपल्या पूर्वजन्मातील बऱ्या वाईट कर्मांची शिदोरी घेऊनच जन्माला येतो. त्यानुसार त्याला सुख दुःख हे भोगावंच लागतं. सुख तर आपण सर्वजण आनंदाने भोगतो, परंतु दुःख भोगायची वेळ आली की आपला धीर संपतो, आपण खचून जातो, आपली विचारशक्ती खुंटीत होते आणि इथूनच भ्रमंती सुरू होते. सत्य काय आणि असत्य काय याचा सारासार विचार आपण करतच नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेची शहानिशा केली जात नाही. मानवी जीवाची भरसकट सुरू होते तेव्हा लोक हो, स्वतःची अशी अवस्था होऊ द्यायची नसेल किंवा झालेली असता सुधारायची असेल तर या परब्रह्म सद्गुरूंचे चरण धरा, त्यांना शरण जा. त्यांच्या कृपेने तुमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सहज तरतील. हे माझ्या गुरुरायांचं सामर्थ्य आहे. एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे, असं त्यांचं अधिपत्य आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ देवांचा विजय असो. आनंदनाथांच्या कीर्तनातील गुरुकृपेचं निरूपण ऐकून श्री स्वामी समर्थ प्रसन्न होऊन डोलत होते. त्यांनी आनंदनाथांना जवळ बोलावलं. आपल्या गळ्यातील तुळशीचा हार आनंदनाथांच्या गळ्यात घातला आणि बुवांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. आनंदनाथांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. श्री स्वामी समर्थ उद्गारले, वा वैराग्य बुवा, अगदी उत्तम. एवढे बोलून स्वामी खाकारले. तोच शिष्योत्तम आनंदनाथांनी श्री स्वामींच्या पुढे हाताची ओंजळ केली. परमात्मा परब्रह्माने कृपादृष्टीने आनंदनाथांकडे पाहून स्मित केलं आणि प्रसाद म्हणून खाकरून स्वतःच्या आलेलं तोंडातून आत्मलिंग त्यांच्या ओंजळीत घातलं. आनंदनाथांची नजर ओंजळीवर स्थिर होती. साधारण अर्धा इंच लांबी रुंदीच्या त्या आत्मलिंगाच्या तुकड्यावर श्री स्वामी समर्थांची 2 सुंदर चरणकमले होती. इतक्या छोट्या आकाराच्या तुकड्यावर त्या चरणकमलावरील रेषा स्पष्ट दिसत होती. थोड्या शेकडो लोकांच्या उपस्थितीत ही घटना घडली. आनंदनाथांचं जीवन धन्य झालं. श्री स्वामी समर्थांनी आनंदनाथ बुवांना राजयोगी होऊन वैभवात राहा असा आशीर्वाद दिला आणि सर्व जीवांना पुढे योग्य मार्ग दाखवा अशी आज्ञा केली. आनंदनाथांनी पुढे येवला, सावंतवाडीजवळ होडावडे आणि वेंगुर्ल्याजवळ धावडे गावी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापून आपल्या परम सद्गुरूची ध्वजा पुढे चालवली. परब्रह्म श्री स्वामी समर्थांना आपल्या लीला सहचाऱ्यांच्या कार्याबद्दल अतीव समाधान वाटत होतं. योगीराजांनी आत्मनाथाला आत्मलिंग देऊनी राजयोगी बनवले. सद्गुरूंची ध्वजा पुढे नेण्यात त्यांनी प्रासादिक वाङ्मय रचिले. श्री स्वामी समर्थ.